दिनांक 17 ऑगस्ट 2026 श्रावणी सोमवार विशेष राशी भविष्य. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, ज्योतिष क्रिएशन या चॅनलवर तुमचे सर्वांचे स्वागत आहे. आजचा दिवस भगवान महादेवांच्या भक्तीसाठी विशेष महत्त्वाचा आहे. 17 ऑगस्ट 2026 हा श्रावणी सोमवार आहे. श्रावण सोमवारच्या पवित्र दिवशी महादेवाचे स्मरण, शिवलिंगावर जल अर्पण आणि मनापासून केलेली प्रार्थना यामुळे मनाला शांती आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. अशी श्रद्धा आहे की आजच्या या पवित्र दिवशी मेष राशीपासून तर मीन राशीपर्यंत सर्व 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य आपण आज पाहणार आहोत. आता प्रत्येक राशीसाठी आजचा दिवस कसा राहील, काम, व्यवसाय, आर्थिक स्थिती, कुटुंब, आरोग्य आणि कोणता छोटासा उपाय करावा याची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. आता बघूया आपण पहिली रास आहे मेष रास. मेष राशींच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस उत्साहाने भरलेला राहणार आहे. काही दिवसांपासून मनात असलेले एखादे काम आज पुढे सरकू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्या मेहनतीचे कौतुक होण्याची शक्यता आहे. आता एखादी महत्त्वाची जबाबदारी तुमच्यावर सोपवली जाऊ शकते. सुरुवातीला काम थोडे कठीण वाटेल तरी तुम्ही ते व्यवस्थित पूर्ण कराल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना आज नवीन संधी मिळू शकते. एखाद्या व्यक्तींच्या मदतीने व्यवसायात फायदा होऊ शकतो. पैशाच्या बाबतीत दिवस चांगला राहील, मात्र गरज नसताना खर्च करणे टाळा. घरातील एखाद्या व्यक्तींसोबत महत्त्वाची चर्चा होऊ शकते. कुटुंबातील वातावरण आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करा. एखाद्या जवळच्या व्यक्तीचे मन दुखावणार नाही याची काळजी घ्या. विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष दिल्यास चांगले परिणाम मिळतील. आरोग्याच्या बाबतीत आज स्वतःकडे दुर्लक्ष करू नका. आजचा सल्ला, कोणतेही काम घाईने करण्यापेक्षा विचार करून करा. आजचा शुभ रंग आहे लाल आणि शुभ अंक आहे 9. आता बघूया दुसरी रास आहे वृषभ रास. वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस स्थिर आणि चांगला राहणार आहे. तुमच्या मनात असलेली एखादी इच्छा पूर्ण होण्याच्या दिशेने पुढे जाऊ शकते. कामामध्ये सातत्य ठेवल्यास चांगला फायदा मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते. व्यवसायामध्ये नवीन ग्राहक किंवा नवीन कामं मिळण्याची शक्यता आहे. पैशाची ये-जा सुरू राहील. एखाद्या ठिकाणी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे, मात्र आज कोणालाही मोठी रक्कम देताना विचार करा. कुटुंबातील वातावरण चांगले राहील. घरातील मोठ्या व्यक्तींचे आज मार्गदर्शन मिळेल. पती पत्नींमध्ये एखाद्या विषयावर मतभेद झाले तरी शांतपणे बोलण्यात समस्या लगेच दूर होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवावे. आरोग्याच्या बाबतीत थकवा जाणवू शकतो. वेळेवर जेवण आणि पुरेशी विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. आजचा सल्ला, एखाद्या जुन्या कामाला आज पुन्हा सुरुवात करा. शुभ रंग आहे पांढरा आणि शुभ अंक आहे 6. आता बघूया तिसरी रास मिथुन रास. मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस नवीन संधी घेऊन येऊ शकतो. तुमच्या बोलण्यामुळे एखादे महत्त्वाचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज कोणाशीही बोलताना शब्द जपून वापरा. नोकरी करणाऱ्यांना नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात एखादा महत्त्वाचा निर्णय घ्यावा लागू शकतो. निर्णय घेण्यापूर्वी विश्वासू व्यक्तींचा सल्ला घेणे चांगले राहील. आर्थिक परिस्थिती हळूहळू सुधारेल. अचानक एखादा खर्च समोर येऊ शकतो, यामुळे पैशाची थोडी बचत करून ठेवा. घरातील व्यक्तींसोबत वेळ घालवण्यामुळे मन प्रसन्न होईल. एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात असलेल्या व्यक्तींनी गैरसमज टाळावेत. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. नवीन विषय समजून घेण्यासाठी आजचा दिवस योग्य आहे. आजचा मोलाचा सल्ला, कोणाच्याही बोलण्यावर लगेच विश्वास ठेवू नका. आजचा शुभ रंग आहे हिरवा आणि शुभ अंक आहे 5. आता बघूया चौथी रास आहे कर्क रास. कर्क राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस भावनिक आणि महत्त्वाचा राहू शकतो. काही जुन्या आठवणी मनात येतील, मात्र भूतकाळातील गोष्टींचा जास्त विचार न करता आजच्या कामावर लक्ष देणे योग्य राहील. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळू शकते. एखादे रखडलेले काम पूर्ण करण्याची संधी मिळेल. व्यवसाय करणाऱ्यांना आर्थिक फायदा होऊ शकतो.
नवीन व्यवसाय करताना सर्व कागदपत्रे नीट तपासा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज भासू शकते. घरातील व्यक्तींशी प्रेमाने वागल्यास वातावरण आणखीन चांगले होईल. वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्याच्या बाबतीत मनावर ताण घेऊ नका. पुरेशी झोप घेण्याचा प्रयत्न करा. आजचा सल्ला, मन शांत ठेवा आणि योग्य वेळेची वाट पहा. आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे 2. आता बघूया 5वी रास सिंह रास. सिंह राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आत्मविश्वास वाढवणारा राहील. तुमच्या कामाची दखल घेतली जाऊ शकते. नोकरीमध्ये वरिष्ठ व्यक्ती तुमच्यावर विश्वास ठेवून एखादी महत्त्वाची जबाबदारी देऊ शकतात. व्यवसायात नवीन कल्पना सुचतील. त्या योग्य पद्धतीने वापरल्यास भविष्यात चांगला फायदा मिळू शकतो. आर्थिक परिस्थिती चांगली राहील, पण दिखाव्यासाठी खर्च करणे टाळा. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीची महत्त्वाची चर्चा होऊ शकते. घरातील एखादा जुना प्रश्न आज सोडवता येईल. मुलांकडून आनंदाची बातमी मिळू शकते. विद्यार्थ्यांनी आत्मविश्वास ठेवावा. आरोग्याच्या बाबतीत आज शरीराला जास्त थकवू नका. आजचा मोलाचा सल्ला, तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. शुभ रंग आहे केशरी आणि शुभ अंक आहे 1. आता बघूया 6वी रास कन्या रास. कन्या राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मेहनतीचा आणि त्यातून फायदा मिळवून देणारा राहणार आहे. एखादे काम पूर्ण करण्यासाठी थोडा जास्त वेळ लागू शकतो, पण शेवटी त्याचे चांगले परिणाम मिळतील. नोकरीमध्ये तुमच्या कामाची प्रशंसा होऊ शकते. व्यवसायात नवीन व्यवहार करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत आज नियोजन करणे महत्त्वाचे आहे. अनावश्यक खर्च टाळल्यास भविष्यात फायदा होईल. घरातील वातावरण चांगले राहील. कुटुंबातील एखादी व्यक्ती तुमच्याशी महत्त्वाची गोष्ट बोलू शकते. वैवाहिक जीवनात जोडीदाराशी प्रेमाने संवाद साधा. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. एकाग्रतेने अभ्यास केल्यास अपेक्षित परिणाम मिळू शकतात. आजचा मोलाचा सल्ला, छोट्या गोष्टींची काळजी करत बसू नका. आजचा शुभ रंग आहे निळा आणि शुभ अंक आहे 5. आता बघूया आपण 7वी रास. 7वी रास आहे तुळ रास. तुळ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस आनंददायी राहणार आहे. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तींशी झालेली भेट भविष्यासाठी उपयोगी ठरू शकते. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. नवीन ग्राहक मिळू शकतात. पैशाच्या बाबतीत दिवस चांगला राहील, मात्र मोठी गुंतवणूक करण्यासाठी योग्य माहिती घ्या. कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण राहील. घरातील एखाद्या व्यक्तींकडून चांगली बातमी मिळू शकते. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. अविवाहित व्यक्तींना एखादे चांगले स्थळ किंवा नवीन ओळख होऊ शकते. आरोग्याची काळजी घ्या आणि वेळेवर आहार घ्या. आजचा मोलाचा सल्ला, मनातला निर्णय घेण्यापूर्वी दोन्ही बाजूंचा विचार करा. आजचा शुभ रंग आहे गुलाबी आणि शुभ अंक आहे 6. आता बघूया आपण 8वी रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस थोडा चढ उताराचा असला तरी शेवटी चांगला परिणाम देणारा राहील. एखाद्या कामात अडथळा येऊ शकतो, पण तुम्ही संयम ठेवला तर तो अडथळा दूर होईल. नोकरी करणाऱ्या व्यक्तींनी कामाच्या ठिकाणी कोणाशीही वाद घालू नये. व्यवसायात घाईघाईने निर्णय घेऊ नका. आर्थिक बाबतीत अचानक खर्च येऊ शकतो. कुटुंबातील व्यक्तींची साथ मिळेल. एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत गैरसमज झाला असेल तर आज तो दूर करण्याची संधी तुम्हाला मिळेल. विद्यार्थ्यांनी मोबाईलपासून थोडे अंतर ठेवून अभ्यासावर लक्ष द्यावे. आरोग्याच्या बाबतीत ताण कमी करण्याचा प्रयत्न करा. आजचा मोलाचा सल्ला, संयम ठेवला तर परिस्थिती तुमच्या बाजूने येईल. शुभ रंग आहे मरून आणि शुभ अंक आहे 9. आता बघूया 9वी रास. 9वी रास आहे धनुरास. धनुराशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस नवीन सुरुवात करण्यासाठी चांगला आहे. काही दिवसांपासून रखडलेली कामे आज पूर्ण होऊ शकते. नोकरीच्या शोधात असलेल्या व्यक्तींना चांगली बातमी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांना नवीन संधी मिळेल. एखादा जुना संपर्क व्यवसायासाठी उपयोगी ठरू शकतो. आर्थिक परिस्थिती सुधारण्याची शक्यता आहे, मात्र पैसे मिळाले म्हणून लगेच मोठा खर्च करू नका. कुटुंबातील व्यक्तींसोबत बाहेर जाण्याचा किंवा आनंदाचा एखादा छोटा कार्यक्रम होऊ शकतो. घरातील वातावरण प्रसन्न राहील. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे.
अभ्यासात मन लागेल. आरोग्याच्या बाबतीत स्वतःला जास्त थकवू नका. आजचा मोलाचा सल्ला, नवीन संधी मिळाली तर आत्मविश्वासाने स्वीकारा. आजचा शुभ रंग आहे पिवळा आणि शुभ अंक आहे 3. आता बघूया आपण 10वी रास मकर रास. मकर राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस मेहनत आणि जबाबदारीचा राहणार आहे. काम जास्त असले तरी त्यातून मिळणारे समाधानही चांगले असेल. नोकरीमध्ये वरिष्ठ व्यक्ती तुमच्या कामावर लक्ष ठेवतील, त्यामुळे काम व्यवस्थित करा. व्यवसायामध्ये हळूहळू प्रगती होईल. मोठा निर्णय घेण्यापूर्वी आर्थिक बाजू तपासा. पैशाची बचत करण्यासाठी आज योग्य नियोजन करता येईल. कुटुंबातील व्यक्तींशी संवाद वाढवा. एखाद्या छोट्या कारणामुळे घरात तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे रागावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवनात जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्याच्या बाबतीत विश्रांतीकडे दुर्लक्ष करू नका. आजचा मोलाचा सल्ला, मेहनत करताना स्वतःच्या आरोग्याचीही काळजी घ्या. आजचा शुभ रंग आहे राखाडी आणि शुभ अंक आहे 8. आता बघूया आपण 11वी रास कुंभ रास. कुंभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस उत्साहाचा आणि नवीन विचारांचा राहणार आहे. तुमच्या मनात असलेली एखादी कल्पना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळू शकते. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना कामात बदल किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी दिवस चांगला आहे. नवीन ग्राहकांशी संपर्क होईल. आर्थिक बाबतीत एक फायदा होण्याची शक्यता आहे, मात्र कोणतीही आर्थिक जबाबदारी घेताना विचार करा. घरातील एखाद्या व्यक्तीला तुमच्या मदतीची गरज भासू शकते. कुटुंबातील वातावरण प्रेमाचे राहील. एखादी जुनी इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासाचे नियोजन करावे. आरोग्याच्या बाबतीत मानसिक शांततेसाठी वेळ स्वतःसाठी द्या. आजचा मोलाचा सल्ला योग्य व्यक्ती समोर मांडा. आजचा शुभ रंग आहे निळा, शुभ अंक आहे 8. आता बघूया 12वी रास मीन रास. मीन राशीच्या व्यक्तीसाठी आजचा दिवस मनाला समाधान देणारा राहणार आहे. काही दिवसांपासून ज्या गोष्टीची चिंता होती त्यामध्ये हळूहळू सुधारणा दिसू शकते. एखाद्या जवळच्या व्यक्तीकडून चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींसाठी आजचा दिवस चांगला आहे. तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. एखादे महत्त्वाचे काम तुमच्या हातून पूर्ण होईल. व्यवसाय करणाऱ्या व्यक्तींना नवीन ग्राहक मिळू शकतात किंवा एखादा चांगला व्यवहार होऊ शकतो. पैशाच्या बाबतीत दिवस सामान्यते चांगला राहील. अचानक एखादा खर्च येऊ शकतो, त्यामुळे पैशाचे योग्य नियोजन करा. जुने पैसे मिळण्याची शक्यता देखील आहे. कुटुंबातील व्यक्तींसोबत प्रेमाने वागा. घरातील वातावरण आनंदी राहील. पती-पत्नीमध्ये एखाद्या विषयावर चर्चा होईल आणि योग्य संवादामुळे गैरसमज दूर होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले तर चांगले यश मिळू शकते. आरोग्याच्या बाबतीत आज मनावर जास्त ताण घेऊ नका. पुरेशी विश्रांती घ्या. स्वतःसाठी थोडा वेळ चा सल्ला, देवावर श्रद्धा ठेवा आणि स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. आजचा शुभ रंग आहे पिवळा, शुभ अंक आहे 3. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणी यांना शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.